विलेपार्लेमध्ये बिल्डर विरोधात आंदोलन सुरू आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मराठी माणसाला घर नाकारल्याचा आरोप केला जातोय। तर मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि त्याच मुंबईतल्या विलेपार्ले या ठिकाणी मराठी माणसालाच घर नाकारल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे बिल्डर विरोधात आंदोलन केलं जात आहे। शिवसेना युबीटीचं बिल्डर विरोधात आंदोलन सुरू असल्याची माहिती समोर येते। विलेपार्लेतल्या मराठी माणसांची घर घेऊन डेव्हलपमेंट केली जाते आणि त्या ठिकाणी मराठी माणसांनाच घर दिलं जात नाही आमच्या निदर्शनास आलंय। काही दिवसांपूर्वी सुद्धा आम्ही हा विषय यांच्याकडे घेतला होता, जे नवीन जे बिल्डर आहेत त्यांच्याकडे, परंतु आता काल परवामध्येच आम्हाला 10 ते 15 कंप्लेंट या ठिकाणी आल्या की मराठी माणसांना घर दिलं जात नाही। अगोदर आधी जर मराठी माणूस असेल तर त्याला सांगितलं जातं की घर अवेलेबल नाही आहेत आणि एखादा जर समजा पहिला तर ती अट टाकली जाते नॉनव्हेज खाण्याची, नॉनव्हेज खातात काय विचारलं जातं आणि जर नॉनव्हेज खाणारा जर नसेल त्याच्यानंतर त्याला आवाचा सवा भाव सांगितला जातो जेणेकरून त्यांनी घर या ठिकाणी घेऊ नये। म्हणजे ही सगळी पद्धत जी विलेपार्ल्यामध्ये चालू आहे त्याचा आम्हाला निषेध आहे आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो। आता या आमच्या महिला आहेत, ह्यांना सुद्धा कितीतरी दिवस एनओसी देत नव्हते, म्हणजे इथे घर मिळत नव्हतं, घर मिळाल्यानंतर एनओसी देत नव्हते का, तर ह्या फक्त मराठी आहेत म्हणून। म्हणजे हा कुठला तुम्ही चालू ठेवलेला मराठी आहे म्हणून तुम्हाला पार्ल्यामध्ये घर देणार नाही। ज्या ठिकाणी मराठ्यांची संख्या जास्त असणाऱ्या पार्ल्यामध्ये घर दिलं जात नाही, त्याचाच निषेध आम्ही आज या ठिकाणी करायसाठी आलेलो आहोत। आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या इमारतीमध्ये किती घरं मराठ्यांना दिलं, मराठी माणसांना दिलं ह्याची आम्ही त्यांना मागवलेली आहे, किती दिलं आहे त्याची आता आज विनंती करतोय, पण ह्याच्यानंतर आम्ही विनंती करणार नाही। आश्वासन देण्यात आलं बिल्डरांकडनं, काय आश्वासन खरं शब्द चुकीचा आहे। आमचा हक्क आहे, मुंबई ही मराठी माणसाची आहे। 105 हुतात्मा करून आपण ही मुंबई मिळवलेली आहे, हा इतिहास तुम्हाला पण माहिती आहे। आज पार्ला म्हटलं तर मराठी आणि सांस्कृतिक केंद्र, पण मराठी माणसांना व्हेज खाऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका, तुम्हाला फ्लॅट देणार नाही, मराठी माणसांना घर देणार नाही, असलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत सांगायची जेणेकरून तो घेणार नाही। याचे विकासक आहेत अमित जैन, यांना आज शिवसेना स्टाईलनी इशारा फक्त आता निवेदन दिलेलं आहे। जर आता पुन्हा तक्रार आली तर शिवसेना स्टाईलनी आंदोलन करणार, त्यांना एकही फ्लॅट याच्या पुढे आम्ही विकू देणार नाही। आज संदीप नाईक यांनी जो पुढाकार घेऊन संपूर्ण पार्ल्यातील बिल्डरना आम्ही एक इशाराच दिलेला आहे की मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाला घर हे मिळालंच पाहिजे। तुमचं नाव काय आणि तुमचा पर्सनल अनुभव काय, कुठे तुम्ही घर घेत होता, तुम्हाला कोणत्या विकासकाने घर नाकारलं? माझं नाव जुईली शेंडे, मी लहानपणापासूनची पार्ल्यातलीच आहे, लहानपणापासून पार्ल्यात वाढले आणि आत्तापर्यंतचा हा अनुभव कधीच नव्हता। मी जेव्हा घर बघत होते तेव्हा पहिलं विचारणा केली जाते की तुम्ही कोण हा प्रश्नच आला नाही पाहिजे ना। म्हणजे मी मराठी आहे किंवा मी आणि कुठच्या धर्माची जातीची आहे, हे घर घेताना हे मूळ मुद्दा हा नसलाच पाहिजे। माझी घर घेण्याची कपॅसिटी आहे, मी घर शोधते, मी काय खाते, मी नॉनव्हेज खाते, व्हेज खाते, ह्या सगळ्या गोष्टींची मी घर घेण्याचा प्रश्न येतच नाही। त्यामुळे मी काय खाते, मी कोण आहे, मी कुठच्या जातीचे, हा प्रश्न विचारला न जाता काय केलं जातं माहितीये का, की छोटे छोटे मुद्दे पकडून ठेवले जातात। तुम्ही काय खाता, नॉनव्हेज खाता, मग तुम्हाला घर मिळणार नाही। तुमचे घराचे रेट्स वाढवून सांगितले जातात, म्हणजे एवढे अव्वाच्या सव्वा वाढवून सांगितले जातात। एक ठराविक रेट प्रत्येक ठिकाणी पर स्क्वेअर फूट हा त्या एरियाचा ठरलेला असतो, तो न सांगता मराठी माणूस आला की त्याला 10-15 हजार पर स्क्वेअर फूट वाढवून सांगायचे, जेणेकरून अरे आपको जमता ही नहीं है, आपको परवडता ही नहीं है, तो आपको हमारे यहाँ घर कैसे लेना है। ही जी सगळी कारणं आहेत ना, ती सगळी स्ट्रॅटेजिकली इम्प्लिमेंट केल्यासारखी वाटतात। म्हणजे काही जे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडनं हे मुद्दामून केलं जातं, म्हणजे ते स्ट्रॅटेजी बनवून करतात की बाबा आम्हाला एका ठराविक लोकांना ही घरं विकायचीच नाहीयेत। ही चुकीचं आहे आणि ह्याचा आम्ही पूर्णतः निषेध करतो। म्हणजे मला स्वतःला घर घेताना माझी घर घेण्याची कपॅसिटी आहे तर एनओसी देणार नाही, एनओसी का देणार नाही, तर काहीही म्हणजे फालतू कारणं दिली जातात जी चुकीचं आहे की एनओसी देणार नाही, तर दॅट इज रॉंग, म्हणजे हे चुकतंय। आम्ही त्याचा पूर्ण निषेध करतो। मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील याच गोष्टींवरतून आपला आवाज उठवलेला आहे। मराठी अस्मिता दाबण्याचं कुठेतरी काम केलं जातंय 100%। घाटकोपर या विभागामध्ये देखील काही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचाराला गेलेले असताना गुजराती सोसायट्यांमध्ये त्यांना प्रचार करून माझं याच्यावर एकच म्हणणं आहे की प्रत्येकाचं मत हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे, तो कोणाला द्यायचा आहे एनिवे तुम्ही मत देताना तुम्ही कोणाला देता हे कळतच नाही ना। पण येणारा उमेदवार ह्याच्याबद्दल तुम्ही काही ऐकूनच घेणार नसाल तर ह्याचा अर्थ तुम्ही बायस्ड
मतदान करता, जे चुकीचं आहे. तुम्ही आधीपासून काही गोष्टी ठरवून ठेवता आणि मग त्याप्रमाणे मतदान करता की आम्हाला मराठी उमेदवार नको, आम्हाला ह्या जातीचा उमेदवार नको. ह्या सगळ्या गोष्टी चुकतायत. मराठी म्हणून महाराष्ट्रात मराठी माणसाचा हा पहिला हक्क आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाचा हा पहिला हक्क आहे आणि आमची अस्मिता ही जपली गेलीच पाहिजे. आणि रेणुकाताईंचं मी ह्यासाठी खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी बाहेर येऊन स्वतःचं मत व्यक्तिशः मांडलं. जे हल्ली आपण बघतो की फार अभिनेते अभिनेत्री सांभाळून गोष्टी बोलतात, तसं न करता मराठी माणसासाठी रेणुकाताईंनी त्यांचं जे हे मत मांडलं त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तर ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी एक मराठी महिला जिला घर पाहिजे होतं पण ते घर नाकारण्यात आलं आहे कारण ही महिला मराठी आहे, त्यामुळेच हे घर नाकारल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि हा मुद्दा आता शिवसेना युबीटीनं उचलून धरल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वप्नील, काय सांगाल? आधी मुंबईमध्ये एकतर मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रकार समोर आलेला होता आणि त्यामध्येच आता घर नाकारल्याचंही समोर येते. काय अपडेट्स आहेत याविषयीचे एकूणच? खरं एकूणच या दिवसांमध्ये आणि या घटनेमध्ये आपण बघतोय अनेक तक्रारी असतील, अनेक प्रकरणं इथे समोर येतात. घाटकोपर झालं होतं, भांडूप झालं, यानंतर मराठी तरुणांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेणार नाही अशा प्रकारची जाहिरात होती आणि यानंतर आपण पाहतोय तर मुंबईमध्ये सुद्धा घर नाकारण्यात आले. त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती असा हा वाद निर्माण झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मांसाहार करणाऱ्यांना गुजराती सोसायटी असेल यामध्ये कुठेतरी त्यांना टाळाटाळ केली जाते. स्वप्नील थोडंसं थांबवते मी. संजय शिरसाट शिवसेनेचे नेते आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार होतो मात्र त्यांचा फोन कट झाल्याची माहिती समोर येते. पुन्हा एकदा आपण त्यांच्यासोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. आपण जाऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, तुम्ही सांगत होतात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध जे बाहेरचे आहेत असा एक वाद मुंबईमध्ये पाहायला मिळतोय. मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि तिथंच मराठी माणसाला घर नाकारलं जात असल्याचं दिसतंय. बरं, नक्कीच आपण आत्ताच एक उदाहरण पाहिलं या ठिकाणी की घर नाकारण्यात आलं. तर दुसरं उदाहरण होतं ते म्हणजे कार्यकर्त्यांना गुजराती सोसायटीमध्ये शिरकाव करून दिले नाही. ते पत्रकं वाटण्यासाठी ते जात होते मात्र त्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर गुजराती कंपनीमध्ये मराठी तरुणांना सुद्धा समाविष्ट करून घेणार नाही अशा प्रकारची जाहिरात होती. या प्रकरणांमध्ये ऐन निवडणुकींच्या काळामध्ये ही प्रकरणं समोर येत असल्यामुळे कुठेतरी वातावरण हे अधिकच चिघळत चाललेलं पाहायला मिळतंय. मात्र जे विकासक आहेत, बिल्डर आहेत, त्यांच्यावरती सुद्धा आता रोष आहे तो मराठी माणसांकडनं या ठिकाणी जाहीर होताना पाहायला मिळतो. ठाकरे गटाने आज सुद्धा निदर्शन आंदोलन केले. एकूण या विलेपार्ले परिसरामध्ये 2 ते 3 ठिकाणी हे निदर्शन आंदोलन झालेले आहेत. मात्र आताच हा मुद्दा समोर काय येतोय हा एक संशोधनाचा विषय आहे. मात्र यामध्ये खरं तर कुणी गुजराती भाषिक यांच्या पाठीशी आहे का, कुठे हे राजकारण आहे का, याकडे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच स्वप्नील, आता निवडणुका सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा जो वाद आहे तो उफाळून येत असल्याचं दिसतंय. मात्र याच्यामध्ये या ज्या महिला आहेत ज्यांना घर नाकारण्यात आलं त्यांनी एक मोडस ऑपरेंडी सांगितलेली होती बिल्डरांची किंवा जे घर देणार आहेत त्यांची. त्याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारले जातात, तुम्ही नॉनव्हेज खाता का किंवा जास्तीचे दर आकारले जातात असं त्यांनी सांगितलंय. याविषयी आपण बोलणार आहोत. दरम्यान शिवसेनेचे संजय शिरसाट हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर. त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात. शिरसाट सर, मुंबई मराठी माणसाची आणि त्या ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे, तुमची भूमिका काय? मराठी माणसाला घर नाकारणं हे अत्यंत चुकीचं आहे. परंतु हा विषय आताच का निघतोय हा याच्याकडे सुद्धा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. निवडणुकीमध्ये काही मुद्दे नसताना आता मराठी वर्सेस गुजराती असेल किंवा इतर धर्मियांचा वाद कसा पेटेल हा काही लोक प्रयत्न करतायत आणि मला वाटतं अनेक ठिकाणी. पण सर, हे जे प्रकार आहेत ते नेहमी घडत असतात. याआधी सुद्धा अशा प्रकारची जे घटना आहेत त्या आपल्या समोर आलेल्या होत्या. त्यामुळे तुमची शिवसेना म्हणून तुमची याच्यावर भूमिका काय आहे आणि तुम्ही सत्तेत आहात? आम्ही याबद्दल स्पष्टपणे सांगितलं की असं कोणताही वाद किंवा असं कोणते बंधनं कोणी कुणाला घालू नयेत. कोणी काय खायचं किंवा काय कसं राहायचं. मग आता त्या बिल्डर विरोधात कारवाई केली जाणार का असा सवाल आहे? निश्चित कारवाई केली जाईल. असं कोणी जर वाद घालत असेल किंवा अशा प्रकारचे कोणी बंधनं घालत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारण त्या महिला स्वतः इथं आलेल्या होत्या. एक मोर्डस ऑपरेंडी असते त्याच्यामध्ये जे मराठी माणसं आहेत त्यांना जास्तीचे दर आकारले जातात आणि त्यानंतर त्यांना तुम्हाला घर परवडत नाही असं काहीतरी बोललं जातं. त्याचबरोबर आपण आधीची एक घटना बघितली होती त्याच्यामध्ये मराठी नॉट वेलकम असं लिहिलेलं होतं नोकरीसाठी. त्यामुळे हा जो मुद्दा आहे मराठी वर्सेस बाहेरचे हा मुद्दा प्रकर्षाने समोर येताना दिसतोय.
मागे सुद्धा असं जेव्हा घटना घडली होती की मराठी माणसाला अलाव नाही, तर त्यावेळेला त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली गेली होती. आताही असं जर पण काही प्रकार कारवाई जरी समोर झाली आलं- तरी त्याचा वचक बसताना दिसत नाही, कारण सर्रासपणे तसे प्रकार समोर येत आहेत. नाही असं काही होणार नाही. सरकार हे सर्वांसाठी आहे आणि सर्व पण आता जे प्रकरण घडलंय शिरसाट सर, त्याच्यामध्ये आता तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? तुम्ही स्वतः याविषयी काही हे घेणार आहात का? निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल. असा कोणताही भेदभाव आम्ही कुठेही होऊ देणार नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी ही मुंबई आहे, त्यांना घर हे मिळालं पाहिजे, हे आमची सुद्धा भूमिका आहे. तुम्ही गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणार? मी आता गृहमंत्र्याबरोबरच शिर्डीला आहे, त्यांच्या सुद्धा कानावर हा विषय मी टाकतोय. निश्चितच शिरसाट सर, धन्यवाद. आपण अपेक्षा करूयात की अशा प्रकारचे जे प्रकार आहेत, मराठी माणसांवर जी दादागिरी केली जाते ते पुढे होणार नाही, याविषयी आपण अपेक्षा करूयात. आणि तुम्ही स्वतः आता गृहमंत्र्यांशी बोलणार आहात, त्यामुळं पुढे असं काही होणार नाही ते आपण अपेक्षा करूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर संजय शिरसाट या ठिकाणी आपल्यासोबत सोडले गेलेले होते आणि आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हेही आपल्यासोबत होते, त्यांनाही आपण धन्यवाद देऊयात. तर हा प्रकार आता समोर आलेला आहे विले पार्ले या ठिकाणी. एका मराठी महिलेला घर नाकारण्यात आलं आहे, फक्त ती मराठी असल्यामुळं. त्याचबरोबर अशा प्रकारची जी प्रकरणं आहेत ती सातत्यानं समोर येताना दिसून येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.